फागुनर्यं गृहन्धकृपात् उद्यत्य भक्त्या रघुनाथदासं न्यस्य स्वरूपे विदते तरंगम श्रीकृष्ण चैतन्य ममो प्रपदे। अनुवाद एसी भक्ति विधान द्वारा श्री चैतन्य महाप्रभूंनी रघुनाथदास गोस्वामींना गहरणीय अशा ग्रस्त जीवनरूपी अंधकूपातून सोडवण्यासाठी आपल्या कृपाबंधनाने एक संयुक्तिक योजना आखली. त्यांनी रघुनाथदास गोस्वामींना स्वरूप दामोदरांकडे सोपवून निज पार्श्व स्थान दिले. मी त्यांना सादर वंदना करतो. माझ्या मागून म्हणण्याचा प्रयत्न करायचा आहे. जय जय श्री चैतन्य, जय नित्यानंद, श्री अद्वैत चंद्र जय, गौर भक्त वृंदा, जय जय श्री चैतन्य प्रभु नित्यानंद, श्री अद्वैत चंद्र जय, गौर भक्त वृंदा, जय जय श्री चैतन्य प्रभु नित्यानंद, श्री अद्वैत चंद्र जय, गौर भक्त वृंदा। मुखं करोति वाचालं पंगुं लंघयिते गिरिं यत्कृपातमहं वन्दे श्रीगुरुदीनतारिणं परमानन्दमाधवं श्रीचैतन्यईश्वरम्। हरे कृष्णा। तर सर्वप्रथम आजच्या या सत्संग कार्यक्रमासाठी आपल्या सर्व भक्तांचं हार्दिक स्वागत। आज गवळी वैष्णव संप्रदायासाठी एक फार विशेष दिवस आहे, ते म्हणजे दही चिडा महामहोत्सव। चैतन्य चरितामृतमध्ये श्रील रघुनाथदास गोस्वामी यांचं पूर्ण जीवनचरित्र दिलेलं आहे। श्रील रघुनाथदास गोस्वामी हे आपल्या षडगोस्वामींमध्ये एक महत्त्वाचे गोस्वामी आहेत आणि ज्यांना शास्त्रामध्ये गोस्वामी म्हटलं जातं। गोस्वामी आणि गोदास याच्यामध्ये फार महत्त्वाचा भेद आहे। रूप गोस्वामी हे उपदेशामृतमध्ये सुरुवातीलाच गोस्वामी आणि गोदास यांच्याविषयी संकल्पना देतात। गोदास, गो म्हणजे इंद्रिय आणि दास म्हणजे त्यांचा सेवक, जो इंद्रियांच्या सांगण्याप्रमाणे आपलं जीवन चालवतो किंवा इंद्रिय जसं सांगतील तसं तो कार्य करतो, त्याला म्हणतात गोदास। आणि गोस्वामी याचा अर्थ असा की गो म्हणजे इंद्रिय आणि स्वामी म्हणजे त्यांच्यावर नियंत्रण करणारा व्यक्ती, की गोस्वामी तो व्यक्ती आहे जो आपल्या इंद्रियांवर काय करतो, नियंत्रण करतो। अशा षड गोस्वामींमध्ये एक गोस्वामी रघुनाथदास गोस्वामी यांच्या जीवन कथेमध्ये किंवा जीवन चरित्रामध्ये एक विशेष उत्सव साजरा केला गेला, तो आहे चिडा दही फेस्टिवल उत्सव।
तर या उत्सवाचं प्रयोजन किंवा या उत्सवामागील अर्थ काय, हे आज आपण चर्चा करणार आहोत, की या उत्सवामधून आपल्यासाठी, आपल्या आध्यात्मिक जीवनातल्या प्रगतीसाठी काय आपण घेऊ शकतो, याविषयी आज आपण चर्चा करणार आहोत. चैतन्य चरितामृतमध्ये कृष्णराज कविराज गोस्वामी सांगतात, की संबंध, अभिधेय आणि प्रयोजन असे 3 संबंध आहेत, ज्याला जीवात्म्याला भगवंताशी प्रस्थापित करायचे आहेत. संबंध ज्ञान याचा अर्थ होतो, की ज्ञानाद्वारे भगवंत हे स्वामी आहेत आणि आपण सेवक आहोत, हा संबंध जो प्रस्थापित केला जातो, त्याला संबंध ज्ञान म्हटलं जातं. आणि हे संबंध ज्ञान आपल्याला सांगणारे जे आचार्य आहेत, ते वर्णन आलेलं आहे सनातन गोस्वामी हे आचार्य आहेत. सनातन गोस्वामी आणि यांचे विग्रह आहेत राधा मदन मोहन. त्यानंतर दुसरा भक्तीचा स्तर आहे संबंध अभिधेय. अभिधेय म्हणजे जी साधना भक्ती आहे. आता आपल्याला कळालं, की भगवंताशी आपला संबंध सेवक या भावनेमध्ये आहे आणि या सेवक भावनेमध्ये भगवंतांना प्राप्त करण्यासाठी जो साधना भक्तीचा स्तर अवलंबला जातो, ज्या साधना भक्तीच्या स्तरावरती आपण कार्य करतो, हरे कृष्णा हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. तर या साधना भक्तीच्या स्तरावरती जी साधना करावी लागते, प्राप्त करण्यासाठी नियमाचं जे पालन करावं लागतं, त्यांना म्हणतात प्रयोजन. आणि जीवात्मा त्याच्यावर कार्य करतो. त्याचे जो प्रयोजन विग्रह आहेत, ते आहेत राधा गोविंद देव आणि त्याचे आचार्य आहेत रूप गोस्वामी पाद. आणि मग आहे प्रयोजन. प्रयोजन म्हणजे तोच तर, की जी सेवा भगवंताची करण्याचा आपण प्रयत्न करतो, त्याच्यामध्ये आपल्याला रस आणि स्वारस्य यायला लागलेलं आहे. जे नियम आपण भगवंतांना प्राप्त करण्यासाठी प्रयत्न करतो आहोत, त्या नियमामध्ये रुची आलेली आहे आणि आपण आता भगवंताची सेवा प्रेमाने करत आहोत. आपल्या इंद्रियाद्वारे ती सेवा सहज आपण आता ती करत आहोत. त्यामध्ये आपल्याला बल टाकावं लागत नाही. त्याला म्हणतात प्रयोजन. आणि या प्रयोजन सेवेचे जे आचार्य आहेत, ते आहेत रघुनाथ दास गोस्वामी आणि त्यांचे आराध्य आहेत राधा गोपीनाथ भगवान. तसे हे भक्तीमध्ये सर्वोच्च स्तर असलेले आचार्य रघुनाथदास गोस्वामी, या 6 गोस्वामींमध्ये जे पहिल्यांदा चैतन्य महाप्रभूंना पहिले गोस्वामी भेटले, ते आहेत रघुनाथदास गोस्वामी. तर यांचं जीवनचरित्रामधला हा विशेष प्रसंग आहे. तर आज आपण रघुनाथदास गोस्वामींच्या जीवनचरित्रामध्ये काही गोष्टींची चर्चा करणार आहोत. जसं रघुनाथदास गोस्वामी यांचा जन्म बंगालमध्ये चंद्रपूर जिल्ह्यामध्ये कृष्णनगर, या ज्याला सप्तग्रामी म्हटलं जातं, या गावी त्यांचा जन्म झाला. त्यांचे जे वडील होते, त्यांचं नाव होतं गोवर्धन मुजुमदार. आणि आणि हरे कृष्णा हरे कृष्ण, त्यांचे जे चुलते होते, त्यांचं नाव होतं हिरण्य मुजुमदार. आणि हे सप्तग्रामामधले
अत्यंत श्रीमंत व्यक्ती होते. गोवर्धन मुजुमदार यांच्या पोटी रघुनाथ यांचा जन्म झाला. रघुनाथ हे लहानपणापासून अत्यंत भगवंताच्या भक्तांसाठी अत्यंत लालायत असायचे. भगवंताच्या भक्तांचा संग हाच त्यांचा खेळ असायचा. आणि अशा प्रकारे रघुनाथदास गोस्वामी जे आहेत ते भक्तांच्या संघामध्ये आपल्या परिवारामध्ये जीवन व्यतीत करत होते. आणि या परिवारामध्ये एक अजून सुंदर भक्त होते, त्यांचं नाव होतं बलदेव आचार्य, बलराम आचार्य. तर हे जे बलराम आचार्य होते हे गोवर्धन मुजुमदार आणि हिरण्य मुजुमदार यांच्या परिवाराशी अत्यंत जवळीक यांचा संबंध होता. रघुनाथ गोस्वामी हे बालक नेहमी आता बलराम आचार्यांचा संग करायचे. आणि बलराम आचार्यांचा संग करत असताना त्यांना भक्तांच्या संघामध्ये रुची वाढू लागली, त्यांचं वय वाढू लागलं. आणि वय वाढत असताना बलराम आचार्यांनी जाणलं की हे जे बालक आहे हे साधारण बालक नाही. या बालकामध्ये काहीतरी विशेष आहे आणि या विशेष बालकाला भक्तिमय जीवनामध्ये प्रगती करण्यासाठी उत्कंठा आहे. आणि म्हणून ही उत्कंठा अजून जागवण्यासाठी एका विशेष भक्तांचा संग त्यांनी करायला हवा. आणि म्हणून त्यांनी हरिदास ठाकूरांचा संघ, ज्यावेळी बलराम आचार्यांकडे हरिदास ठाकूर त्यांना भेटण्यासाठी आले त्यावेळी यांनी रघुनाथजीला जे आहे ते बलराम आचार्यांनी हरिदास ठाकूरांचा संग करू दिला. नामाचार्य हरिदास ठाकूर हे जवळजवळ 3,00,000 नाम जप रोज करायचे. म्हणजे जवळजवळ 192 माळा दिवसातले 20-21 तास ते रोज हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे या भगवंताच्या पवित्र नावाचा ते जप करायचे. दिवसातले केवळ 1 ते 2 तास झोपत असत आणि थोडंफार खाऊन ते नित्य भगवंताच्या जपामध्ये, कथामध्ये, कीर्तनामध्ये मग्न असायचे. रघुनाथजींना लहानपणापासूनच हरिदास ठाकूरांचा संग झाल्यामुळे चैतन्य महाप्रभूकडे ते आकर्षित झाले. आणि चैतन्य महाप्रभूंचा संग करण्याची त्यांची तीव्रता वाढली. वयाच्या 14व्या-15व्या वर्षी गोवर्धन मुजुमदार आणि हिरण्य मुजुमदार यांनी अनेक प्रयत्न करूनही यांना चैतन्य महाप्रभूंना भेटण्याची तीव्र इच्छा रघुनाथ गोस्वामींना होत होती. आध्यात्मिक जीवनामध्ये इथे सगळ्यात महत्त्वाचा गुण, जर आपल्याला देखील भक्तिमय जीवनामध्ये प्रगती करायची असेल तर रघुनाथदास गोस्वामी आपल्याला एक विशेष गोष्ट इथे शिकवतायत की आपण देखील भक्तांचा संग केला पाहिजे. स्त्रियामध्ये कोण श्रेय जीवेर होय सार, कृष्ण भक्त संग विना नाही परित्राण. आध्यात्मिक जीवनामध्ये जर आपल्याला खरंच प्रगती करायची असेल आणि विशेषतः या कलियुगामध्ये आहेत की रघुनाथदास गोस्वामींचा स्वभाव, रघुनाथदास गोस्वामींचा चेहऱ्यावरचं तेज आणि रघुनाथदास गोस्वामींचं वैराग्य पाहून हा जो चौधरी तो थोडासा दया त्याच्या हृदयामध्ये रघुनाथदास गोस्वामींप्रती होत होती. आणि म्हणून तो कोणत्याही प्रकारचं चुकीचं वर्तणूक रघुनाथदास गोस्वामींशी करत नव्हता. आणि मग फार सुंदर पुढे वर्णन आलेलं आहे की मग एक दिवशी रघुनाथदास गोस्वामी एकटेच घरी असताना तिथे नवाबाचे सेनापती आणि स्वतः चौधरी तिथे आले
आणि त्यांनी बोल लावला, की जर तू गोवर्धन मुजुमदार आणि हिरण्य मुजुमदारला तू दिलं नाही, तर तुला आता मारल्याशिवाय राहणार नाही. इकडे हे ऐकल्यानंतर रघुनाथदास गोस्वामींनी पहिल्यांदा अत्यंत प्रेमाने रघुनाथदास गोस्वामींनी सांगितलं, की "एत शुनी सेई म्लेच्छेर मन आर्द्र हैला, दई नाही अश्रू पडे कांदिते लागिला." की रघुनाथदास गोस्वामींनी इतक्या प्रेमाने त्यांना सांगितलं, हे बघा, चौधरी जे होते त्यांना सांगितलं, की खरं तर हे राजाचे सेनापती आहात. तुम्ही आणि माझे चुलते आणि वडील इतकी वर्ष भावाप्रमाणे राहिलात. भावाप्रमाणे आहात आणि भावामध्ये काही भांडणं होत नाहीत का? कोण कधी-कधी रक्कम होते, पण त्यासाठी राजाला बोलवणं आणि एक प्रकारचं आता मोठं भांडण वाढवणं, यात काही समंजसपणा नाहीये. त्यामुळे मला वाटतं, की राजाच्या सेनेला जाऊ द्या. मी माझ्या चुलत्यांबरोबर, वडिलांबरोबर एकत्र बसून मीटिंग करतो आणि मी त्यांना समजावून सांगतो. आणि अशा प्रकारे रघुनाथ गोस्वामींनी या चौधरीजींना समजवलं, की ते चौधरी जे आहेत त्यांच्या बोलण्यामुळे क्रंदन करू लागले, रडू लागले. आणि ते म्हणू लागले, की हां, मलाही त्यांच्याशी द्वेष आणि ईर्ष्या नाहीये. परंतु धनाचा सगळाच भाग ते घेतायत. मला थोडा प्राप्त व्हावा अशी माझी इच्छा आहे. आणि मग रघुनाथदास गोस्वामी जे आहे, यांनी हे प्रकरण इतक्या सुंदर पद्धतीने मिटवलेलं आहे. हे सांगण्याचं कारण, की रघुनाथदास गोस्वामी आता ज्या वैराग्याला प्राप्त करणार होते, या वैराग्यामध्ये असं नाहीये, की ते धनाढ्य नव्हते. ते एक्सपर्ट नव्हते. परिवार किंवा त्यांचा कारभार चालवण्यासाठी ही इज अ एक्सपर्ट पर्सन. बऱ्याच वेळा लोकांना वाटतं, की जे वैरागी झालेले आहेत, त्यांना काही येत नाही बुवा, नाही. सो आपले जे गोस्वामी आहेत ते एक्सपर्ट आहेत. रघुनाथदास गोस्वामी असो, सनातन गोस्वामी असो, रूप गोस्वामी असो, दे आर अ व्हेरी एक्सपर्ट. प्रत्येक गोष्टीमध्ये त्यांची डिसिजन मेकिंग पॉवर, निर्णय घेण्याची क्षमता स्ट्रॉंग आहे. आणि मग अशा प्रकारे त्यांनी हे प्रकरण मिटवलेलं आहे. आणि मग रघुनाथदास गोस्वामींना कळालं, की चैतन्य महाप्रभू पुन्हा आलेले आहेत मथुरेला आणि आता मला तिथे जाऊन त्यांना भेटायचं आहे. आणि मग चैतन्य महाप्रभूंना भेटण्यासाठी रघुनाथ गोस्वामी पुन्हा घरातून पळाले वयाच्या 19व्या वर्षी, 4 वर्षानंतर. आणि मथुरेला चैतन्य महाप्रभू आणि रघुनाथदास गोस्वामी यांची पुन्हा भेट झालेली आहे. आणि मग फार सुंदर पुन्हा चैतन्य महाप्रभूंनी रघुनाथदास गोस्वामींना शिक्षा प्रदान केली. परंतु यावेळी चैतन्य महाप्रभूंनी रघुनाथदास गोस्वामींना महत्वाची एक शिकवण दिली. त्यांनी सांगितलं, की कशा प्रकारे गृहस्थ आश्रमाचा स्वीकार करून तुम्ही काय करा, त्याच्यामध्ये कर्तव्याचं पालन करा. प्रभुर शिक्षा ते हो निज घरे याय, मरकट वैराग्य छाडी हैला विषयी प्राय. चैतन्य महाप्रभूंनी रघुनाथदास गोस्वामींना सांगितलं, की ज्या प्रकारे एखादं वानर ते फळं खातं, काही पालापाचोळा खातं, ते अंगावर वस्त्र घालत नाही, भरपूर करतो. त्याच प्रकारे गृहस्थ आश्रमामध्ये राहून केवळ मरकट वैराग्याचा स्वीकार न करणे. आणि मग चैतन्य महाप्रभूने रघुनाथदास गोस्वामींना सांगितलं, भीतर वैराग्य बाहेर करे सर्व कर्म, की तुम्ही आतमधून काय करा, पूर्णपणे भक्ती करा. ज्या प्रकारे चैतन्य महाप्रभूंनी विशेष शिक्षा
रघुनाथ गोस्वामींना दिली, की ज्या प्रकारे एखादी स्त्री आपल्या पतीबरोबर राहत असताना देखील एका पुरुषावर ज्यावेळी आसक्त होते, त्यावेळी ती काय करत असते? आपल्या पतीची पूर्ण सेवा करते, परंतु तिचं चिंतन जे आहे ते परपुरुषाबद्दल चाललेलं असतं. त्या प्रकारे तुम्ही गृहस्थ आश्रमाचा स्वीकार करून तुम्ही काय करा? पूर्णपणे चिंतन भगवंताच्या नावाचं करा. खरं तर रघुनाथदास गोस्वामी यांना वैराग्य हवंय, चैतन्य महाप्रभूंची कृपा हवी आहे. परंतु चैतन्य महाप्रभू आपली पूर्ण कृपा अजून देत नाहीयेत. जर आपल्या नीट लक्षात आलं तर कृष्णराज कविराज गोस्वामी सांगतात, की का चैतन्य महाप्रभू अजून आपली कृपा देत नाहीयेत. आणि यासाठी आपण पुढील अजून काही विषयांवर चर्चा करू. आणि मग रघुनाथ गोस्वामी तिथून पुन्हा आपल्या घरी आलेले आहेत वयाच्या 19व्या वर्षी आणि त्यांनी गृहस्थ आश्रमचा स्वीकार केलेला आहे. आणि गृहस्थ आश्रमचा स्वीकार केल्यानंतर ते आपले कर्तव्य करू लागले, परिवारामध्ये लक्ष देऊ लागले, कर वसूल करू लागले, वेगवेगळ्या प्रकारे सगळ्या एक्सपर्ट क्वालिटीनुसार सगळ्या गोष्टींचं उत्तरदायित्व ते नीट घेऊ लागले. परंतु आतून चैतन्य महाप्रभूंच्या कृपेसाठी ते अत्यंत उत्कंठित होते आणि म्हणून मधून मधून त्यांना जाण्याची इच्छाही निर्माण होत होती. त्यांच्यावर दार ठेवण्यात आले, की बुवा जर चुकून पळून गेले तर मग काय करावं. शेवटी बऱ्याच वेळा असं झालंही, की रघुनाथ गोस्वामी पळून निघून जायला लागले. त्यावेळी पुन्हा सेवकांनी त्यांना पकडून आणलेलं आहे आणि डांबून ठेवलेलं आहे आणि घरामध्ये पुन्हा ग्रस्त जीवनामध्ये लावलेला आहे. बऱ्याच वेळा असं होतं. मग वर्णन आलेलं आहे, की एकदा त्यांची आई गोवर्धन मुजुमदारना सांगते त्यांच्या पतीला, की आपण असं करू, हा रघुनाथ सारखा पळून जातो, आता लग्नही झालेलं आहे, इतकं ठीक सांभाळतो, कधी त्याला काय होतं काही माहित नाहीये, तर आपण याला बांधून ठेवू. त्यावेळी फार सुंदर गोवर्धन मुजुमदार सांगतात, इंद्र सम ऐश्वर्य स्त्री अप्सरासम ये सब बांधिते नारी लेकया रमण. फार सुंदर वर्णन करतायत, की इंद्र सम ऐश्वर्य, की इंद्रा समान ऐश्वर्य आहे, कुठल्याही गोष्टीची कमी नाही. आणि अप्सरासम स्त्री असून देखील रघुनाथाला जर बांधू शकले नाही तर ती रस्सी काय बांधू शकणार आहे? नाही. तर आध्यात्मिक जीवनामध्ये इथे रघुनाथ दास गोस्वामीकडून एक अजून गुण आपण प्राप्त करू शकतो किंवा एक गुण आपल्या जीवनामध्ये उतरू शकतो, की आध्यात्मिक जीवनामध्ये ज्यावेळी आपण उत्कंठित होतो भगवंतांना प्राप्त करण्यासाठी, त्यावेळी या भौतिक जगामधल्या गोष्टींमध्ये आपण आसक्त राहत नाही. म्हणून उत्कंठित होणं भगवंताच्या सेवेसाठी अनिवार्य आहे. ती तीव्रता, ती अग्नी आपल्या हृदयामध्ये निर्माण करणं हे अनिवार्य आहे. ज्यावेळी ती अग्नी निर्माण होईल, त्यावेळी या भौतिक जगातली कोणतीही गोष्ट आम्हाला बांधू शकत नाही. जर आम्हाला या भौतिक जगातली एखादी गोष्ट बांधतेय, याचा अर्थ अजूनही आमची उत्कंठित इच्छा नाही आहे भगवंतांना प्राप्त करण्याची. कृष्ण बोलिया जीव भोगवांछा करे, झपटिया माया पिसाचिर धरे. रघुनाथदास गोस्वामी याच्यातून आपल्याला हे शिकवत आहेत, की ज्यावेळी आपली उत्कंठित इच्छा होणार नाही, जर उत्कंठित इच्छा झाली नाही आणि आपण भोगामध्ये लागलो तर काय होईल. जसं आपण भोगामध्ये लागू, माया शक्ती भगवंताची प्रभावशाली आहे. कृष्ण बोलिया जीव भोग वांछा करे, ज्यावेळी जीव भोग वांछा करण्याची इच्छा करेल, माया त्याच्यावर आपलं जाळं अजून टाकेल, अजून टाकेल. ज्या प्रकारे आचार्य वर्णन करतात, की अग्नीमध्ये जर तूप टाकलं तर अग्नी काय होतं, अजून प्रज्वलित होतं.
त्या प्रकारे इंद्रिय तृप्तीची जर इच्छा असेल आणि उत्कंठित भावना भगवंतांना प्राप्त करण्याची नसेल तर या भौतिक जगात अडकण्याची संभवता आहे. आणि म्हणून आपल्याला देखील आपण रघुनाथदास गोस्वामींसारखं राहण्याचा प्रयत्न केला पाहिजे, की आपण जरी आपली कर्तव्य करत असू तरी आपलं मन भगवंताच्या सेवेमध्ये रत पाहिजे. आणि मग ते क्रंदन करत होते. चैतन्य रे चंद्रे र कृपा हयाचे हारे चैतन्य चंद्रेर बातुल के राखिते पारे. गोवर्धन मुजुमदार सांगतात की चैतन्य महाप्रभूंची कृपा ज्याला मिळालेली आहे त्याला या भौतिक जगातलं काय कोणती गोष्ट बांधू शकणार आहे. आणि मग वर्णन आहे की त्याच वेळी आता यांची उत्कंठित इच्छा आहे रघुनाथदास गोस्वामींची चैतन्य महाप्रभूंची कृपा प्राप्त करण्याची, परंतु चैतन्य महाप्रभू त्यांना अजूनही ती तीव्रता, ती कृपा, पूर्ण कृपा प्रदान करत नाहीयेत. आणि त्याच वेळी पाणीहट्टी हे एक स्थान आहे जे फार प्रचलित स्थान आहे. या पाणीहट्टीमध्ये एक गोष्ट, एक बातमी येते की इथे नित्यानंद प्रभू आपल्या पार्षदांबरोबर आलेले आहेत, जे सप्तग्रामच्या जवळच आहे. पाणीहाटी ग्रामे आईला प्रभुर दर्शन कीर्तनिया सेवक संगे आर बहुजन. पाणीहट्टी या ठिकाणी आता नित्यानंद प्रभू आपल्या पार्षदांबरोबर आलेले आहेत. त्यांनी पार्षदांबरोबर ते काय करतायत, जोरदार कीर्तन चालू आहे त्यांचं. हरे कृष्णा हरे कृष्णा. पाणीहाटी ग्राम दर्शन कीर्तन आर बहुजन. अनेक भक्त आहेत आणि कीर्तनामध्ये अत्यंत आनंद तिथे येतोय. आणि मग सप्तग्राम वरून रघुनाथदास गोस्वामी संग करण्यासाठी पाणीहट्टीला पोहोचलेले आहेत. जेव्हा ते पाणीहट्टीला पोहोचले त्यावेळी त्यांनी पाहिलं की नित्यानंद प्रभू उंच दगडावर बसलेले आहेत आणि त्यांचे पार्षद आजूबाजूला बसून त्यांच्याकडून कथाचं पान करत आहेत. ज्या प्रकारे कोटी सूर्य एकत्र आल्यानंतर प्रकाश पसरतो त्या प्रकारे नित्यानंद प्रभूंची आभा आहे, नित्यानंद प्रभूंचं तेज आहे. आणि नित्यानंद प्रभूंच्या संघामुळे प्रत्येक जण प्रफुल्लित झालेला आहे, प्रत्येक जण उत्साहित झालेला आहे, प्रत्येक जण आतुर आहे. नित्यानंद प्रभू काय सांगतायत, नित्यानंद प्रभूंची सेवा करण्यासाठी प्रत्येक जण आतुर आहे. नित्यानंद प्रभू आपल्या भक्तांबरोबर जोरदार कीर्तन करतायत. आणि मग अशा वेळी रघुनाथदास गोस्वामी तिथे पोहोचलेले आहेत. आणि रघुनाथदास गोस्वामी ज्यावेळी तिथे पोहोचले त्यावेळी नित्यानंद प्रभूंनी त्यांना पाहिलं. नित्यानंद प्रभूंनी पाहिल्यानंतर भक्तांनी सांगितलं की नित्यानंद प्रभू हे रघुनाथदास गोस्वामी आहेत आणि रघुनाथदास गोस्वामी चैतन्य महाप्रभूंच्या कृपेसाठी अत्यंत लालायत आहेत, तर कृपा करून त्यांना आपली तुम्ही कृपा प्रदान करा. ज्यावेळी नित्यानंद प्रभूंनी रघुनाथदास गोस्वामींना पाहिलं आणि ऐकलं भक्तांकडून रघुनाथदास गोस्वामी, आणि त्यावेळी नित्यानंद प्रभू म्हणतायत, शुनी प्रभू कहे चोरा दिली दर्शन आय आय आजी तोर करी मो दंडन. ते म्हणतायत की जसं ऐकलं नित्यानंद प्रभूंनी की रघुनाथ गोस्वामी आलेले आहेत, त्यांनी काय सांगितलं की फार दिवसांनी तू दर्शन दिलंस रे चोरा. नाही, चोर म्हटलेलं आहे रघुनाथ गोस्वामींना. आणि इकडे ये, मी तुला काय करतो आता एक दंड देणार आहे. करेन दंडन.
आणि रघुनाथदास गोस्वामी ज्यावेळी ऐकलं त्यावेळी रघुनाथदास गोस्वामी देखील आनंदित झाले. आणि रघुनाथदास गोस्वामी आता तिथे पोहोचलेले आहेत. आणि मग त्यांनी प्रणाम केलेला आहे. प्रभू बोलायते हो निकटने कार्य गमन, आकर्षीय तारे साथे प्रभू धरिला चरण. की जसं नित्यानंद प्रभूंनी बोलवलेलं आहे त्यावेळी रघुनाथदास गोस्वामी गेलेले आहेत. रघुनाथदास गोस्वामींनी त्यांना प्रणाम केलेला आहे. मग नित्यानंद प्रभूंनी आपले जे चरण आहेत ते रघुनाथदास गोस्वामींच्या मस्तकावर ठेवलेले आहेत. आणि मग रघुनाथदास गोस्वामींना एक सुंदर आज्ञा दिलेली आहे. त्यांनी सांगितलं, दही चिडा भक्षण करा मोर गणे, शुणी आनंदित हैला रघुनाथ म्हणे. ते म्हणतायत की ऐक रघुनाथ, आता एक गोष्ट कर. दधी चिडा भक्षण, एक व्यंजन चिडा दही, त्याच्यामध्ये पोहे, त्याच्यामध्ये दही, मग त्याच्यामध्ये केळी, आंबे, साखर, कपूर, वेगवेगळ्या प्रकारचे ड्रायफ्रुट्स, असा एक व्यंजन बंगालमध्ये प्रसिद्ध आहे. त्याला दही चिडा उत्सव म्हणतात. आणि हा दही चिडा उत्सव जो आहे तो कृपा करून तू साजरा कर आणि सर्व वैष्णवांना ते दही चिड्याचं तू भोजन कर, असं नित्यानंद प्रभूंनी काय केलेलं आहे, रघुनाथ गोस्वामींना सांगितलेलं आहे. जसं रघुनाथ गोस्वामीने सांगितलं की नित्यानंद प्रभूंनी मला काहीतरी सेवा दिलेली आहे, इतक्या वैष्णवांना संतुष्ट करण्याची सेवा दिलेली आहे, त्यावेळी ते अत्यंत आनंदित झाले. आणि त्यांनी इतक्या उत्साहाने धनराशी खर्च करून जे जे व्यंजन लागणार होते, आणि केवळ असं नाही एक 100 एक 200 लोक होते, नाही, गावच्या गाव हा उत्सव महाउत्सव करण्यासाठी आलेले आहेत. एका टोपामध्ये जवळजवळ 1200 लोक खाऊ शकतील इतका चिडादही उत्सव चिडादही बनवला गेला. आणि जवळजवळ असे चैतन्य चरितामृत मध्ये कृष्णराज कविराज गोस्वामी सांगतात की 400 टोप चिडादही उत्सव बनवला गेला. आणि यामध्ये वेगवेगळं व्यंजन जे आहे टाकून हा चिडादही उत्सव, आणि आजूबाजूच्या लोकांना कळालं की इथे चिडादही उत्सव होणार आहे. अजून अनेक भक्त तिथे आले आणि चिडादही जो आहे तो बनवण्यात आला. सगळे भक्त आनंदाने नित्यानंद प्रभू, राघव पंडित, त्याच्यानंतर रघुनाथदास गोस्वामी, सगळे भक्त जोर जोराने आता प्रसाद वाटप सुरू झालेलं आहे. प्रसाद खाऊ लागले. इतकी गर्दी झाली की ती प्रसाद खाण्यासाठी जागा नाही आहे. तर काही लोक मग गंगेच्या काठावर बसले, काहींना जागा नाही, मग गंगेच्या मध्ये उभे राहून ते प्रसाद खाऊ लागले. आणि प्रत्येक जण प्रसाद खाताना, चिडादही खात असताना प्रत्येक जण गात होता, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. चिडादही दुग्ध संदेश आरचिनी कला, सब द्रव्य आनाया चांद के दरिया. सगळे व्यंजन संपले, पुन्हा आणले, पुन्हा बनवला, पुन्हा वाटला. तर अशा प्रकारे हा उत्सव सुरू झाला. आणि जसं जसं उत्सव चालू आहे आजूबाजूच्या गावामध्ये कळतंय, महोत्सव नाम शुणी ब्राह्मण सज्जन. आता महोत्सव होतोय, नित्यानंद प्रभू आपले सगळे चैतन्य महाप्रभूंचे पार्षद तिथे आलेले आहेत. आणि हे पाहिल्यानंतर अजून भक्त तिथे आलेले आहेत, अजून भक्त तिथे आलेले आहेत. आणि प्रत्येक जण त्याच्यामध्ये काय करू लागलेला आहे, भाग घेऊ लागलेला आहे. असी ते लागील लोक संख्या गणन. इतके लोक झाले की किती लोक आहेत याचं ताळमेळच राहिलेलं नाहीये. आणि अशा प्रकारे प्रत्येक जण चिडादहीचा आनंद घेऊ लागला. आणि मग नित्यानंद प्रभू यांनी मनोमनी चैतन्य महाप्रभूंचं स्मरण केलेलं आहे.
आणि महाप्रभूंना आमंत्रित केलेलं आहे, की या उत्सवामध्ये हजारो लाखो भक्त प्रसाद सेवन करत असताना रघुनाथ गोस्वामींनी यांनी ही सेवा केलेली आहे. तर वैष्णव संतुष्ट आहेत आणि तुम्ही इथे येऊन या सेवेचा स्वीकार करा. आणि मग महाप्रभू आईला देखी निताय उठिला, तारेलय्या सवार चिडा देखी ते लागिला. चैतन्य महाप्रभूंचं आगमन झालेलं आहे. चैतन्य महाप्रभू आणि नित्यानंद प्रभूंनी आता काय केलेलं आहे, जे भक्त बसलेले आहेत त्या भक्तांना आधी वाढायला सुरुवात केली. मग इतकंच नव्हे, की आता मध्ये-मध्ये असे भक्त बसलेले आहेत, ज्यांच्या मडक्यामध्ये चिडा दही आहे. तर नित्यानंद प्रभू काय करायचे, त्या मडक्यामध्ये हात घालून तो चिडा दही घ्यायचे आणि चैतन्य महाप्रभूंना भरवायचे. चैतन्य महाप्रभू मग पुन्हा भक्तांच्या मडक्यातून घ्यायचे आणि नित्यानंद प्रभूंना भरवायचे. आणि हे सगळे बघून सगळे भक्त आनंदित झाले आणि सगळे भक्त हरी हरी हरे कृष्णा हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे हरि हरि बले वैष्णव करे भोजन पुलिन भोजन सबार हैल स्मरण. प्रत्येक जण भजन करत करत भोजनाचा महाप्रसादाचा आनंद घेत आहे. आणि मग येत कहिलो नित्यानंद विहार चिडादही महोत्सव नामे ख्याती यार. आणि मग झालं असं की चैतन्य महाप्रभू आणि नित्यानंद प्रभू ज्यावेळी प्रसाद खात होते त्यावेळी सगळे भक्त आता जोरजोराने कीर्तन करू लागले. राघव पंडित जे आहेत जोरजोराने गाऊ लागले आणि सगळे भक्त आता आनंदाने नृत्य करू लागले. आणि हे सगळं दृश्य रघुनाथदास गोस्वामी आनंदाने बघतायत, आनंद घेतायत ते. आणि मग इतकंच नाही, ज्यावेळी सगळ्या ब्राह्मणांचं भोजन झालेलं आहे त्यावेळी रघुनाथदास गोस्वामी यांनी प्रत्येकाला सुवर्ण आणि मणी दान दिलेलं आहे. सुवर्ण आणि मणी दान दिलेलं आहे. आणि खरं तर असं नाहीये की आता परंतु सर्व जागी होत होते. आणि मग पूर्ण कार्यक्रम जो आहे तो संपलेला आहे. आणि आता सगळे भक्त आनंदित आहेत, तृप्त आहेत. चिडा दही पूर्णपणे खाऊन झालेला आहे, कीर्तन करून झालेले आहेत. आणि मग फार सुंदर वर्णन कृष्णराज कविराज गोस्वामी सांगतायत. मोर माते पदधारे करह प्रसाद निर्विघ्न चैतन्य पाय कर आशीर्वाद. नित्यानंद प्रभूंनी सांगितलं की तू जी काही सेवा केलेली आहेस त्यामुळे तुला आता चैतन्य महाप्रभूंची कृपा प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. आणि मग हे ऐकताच रघुनाथदास गोस्वामींनी काय केलेलं आहे, पूर्णपणे दंडवत मारलेला आहे. आणि मग स्वयं नित्यानंद प्रभूंनी आपले चरण जे आहेत ते आता रघुनाथ गोस्वामींच्या मस्तकावर ठेवलेले आहेत. आणि रघुनाथ गोस्वामींना सांगितलेलं आहे, आता तुम्हाला चैतन्याची कृपा लवकरच प्राप्त होईल. आणि मग रघुनाथ गोस्वामींकडे पाहून सगळ्या भक्तांना उद्देशून नित्यानंद प्रभूंनी सांगितलेलं आहे की हे वैष्णवगण, जर तुम्हाला वाटतंय की तुम्ही या उत्सवाने संतुष्ट झालेले आहात तर रघुनाथजींना आशीर्वाद द्या की त्यांना चैतन्य महाप्रभूंची कृपा लवकरात लवकर प्राप्त होईल. आणि सगळ्या भक्तांनी हरी हरी म्हटलेलं आहे, हरी हरी. लवकरात लवकर त्यांना चैतन्य महाप्रभूंची कृपा प्राप्त हो. चैतन्य कृपात सेह नाही भाय म्हणे सब आशीर्वाद कर पाऊक चैतन्य चरणे. की सगळ्यांना चैतन्य महाप्रभूंच्या रघुनाथ गोस्वामींना चैतन्य महाप्रभूंच्या चरणाचा आश्रय प्राप्त व्हावा अशासाठी सगळ्यांनी प्रार्थना करा. आणि सगळ्या भक्तांनी प्रार्थना केलेली आहे. निर्विघ्न
चैतन्य महाप्रभूंची कृपा रघुनाथदास गोस्वामींना झालेली आहे. तर या संपूर्ण लीलेवरून आपण एक गोष्ट शिकू शकतो, की जर आपल्याला चैतन्य महाप्रभूंची कृपा प्राप्त करायची असेल, तर सगळ्यात पहिलं नित्यानंद प्रभूंची कृपा आपल्याला प्राप्त करावी लागेल. आणि नित्यानंद प्रभूंची कृपा म्हणजे नित्यानंद प्रभू म्हणजे साधारण कोणी नाही, तर ते आदि गुरु आहेत, स्वयं गुरूंचे प्रतिनिधी आहेत. तर भगवंताची कृपा जर प्राप्त करायची असेल, तर आपल्याला गुरुची कृपा आणि गुरुच्या आदेशांचं पालन करावं लागेल. आणि गुरूंची इच्छा किंवा गुरूंचे आदेश या लीलेद्वारे आपण बघतो, की केवळ महत्वाची सूचना रघुनाथदास गोस्वामींना दिली, वैष्णवांना संतुष्ट करणे. तर गुरु त्यावेळी संतुष्ट होतात, ज्यावेळी आपण वैष्णवांना संतुष्ट करतो. वैष्णवांची सेवा करतो, त्यावेळी काय होतं? गुरु संतुष्ट होतात आणि ज्यावेळी गुरु संतुष्ट होतात, त्यावेळी ते काय करतात? चैतन्य महाप्रभूंची कृपा प्राप्त होते. आणि म्हणून आपल्याला देखील काय करायचं आहे? वैष्णवांची आपल्याबरोबर जे निजसंगी आहेत, त्या निजसंगी वैष्णवांची काय करायची आहे? सेवा करायची आहे. जितकी आपण सेवा करू, त्यावेळी गुरु संतुष्ट होतील आणि गुरु संतुष्ट झाले, की आपल्याला भगवंताची, चैतन्य महाप्रभूंची कृपा, नमो महावदन्याय, त्यांची कृपा मिळाल्याशिवाय राहणार नाही. आणि त्यांची कृपा मिळाल्यानंतर या भौतिक जगातून आपल्याला आध्यात्मिक जगामध्ये आपली चेतना वृद्धिंगत करणे कठीण नाहीये. आणि ती जर होत नसेल, जर अजूनही आपल्याला भौतिक आकर्षण जर असेल, याचा अर्थ आपण कुठेतरी वैष्णव सेवेमध्ये कमी आहोत. आणि म्हणून प्रभुपादांनी हे आंदोलन जे उभं केलेलं आहे, या आंदोलनामध्ये आपण काय केलं पाहिजे? भक्तांची जास्तीत जास्त सेवा केली पाहिजे. तर आजचा चिडादही उत्सव या निमित्ताने आपण रघुनाथदास गोस्वामी जे आपले गोस्वामी आहेत, जे आचरणावरून आपल्याला शिकवतायत, की आपण कसं आचरण केलं पाहिजे, जे आपले प्रयोजन आचार्य आहेत, ते आपल्याला शिकवतायत. आणि म्हणून आपण त्यांच्या चरणी प्रार्थना केली पाहिजे, की आम्हाला देखील भक्तांची सेवा करण्याची संधी प्राप्त हो आणि हाच आमच्या संस्थेचा, आमचा सत्संगामध्ये येण्याचा उद्देश असला पाहिजे. आपला मंदिरात जाण्याचा उद्देश हाच असला पाहिजे. तर मग आपल्याला भक्तीमध्ये काय होईल? उत्कंठिता निर्माण होईल. तर या अनुषंगानेच हा चिडादही महामहोत्सव आपण साजरा करण्याचा भविष्यात प्रयत्न करू. फार फार धन्यवाद. हरे कृष्णा हरे कृष्णा 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 हरे 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 राम हरे बोलो श्रील रघुनाथ दास गोस्वामी की. फार सुंदर रघुनाथ दास गोस्वामी यांचं जीवन चरित्र आहे. भविष्यात या रघुनाथ दास गोस्वामींचं पूर्ण